नमस्कार भावांनो आणि त्यांच्या लाडक्या बहिणींनो. आज आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनेची KYC आपण कशाप्रकारे करू शकतो. सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवर जी की आहे ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईटवर यायची आहे. याची तुम्हाला लिंक पण कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे पेज येते. इथं लाभार्थ्याचा आधार क्रमांक म्हणजे लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक आणि ह्या कॅप्चा टाकायचा आहे. त्यानंतर खाली मी सहमत आहे याच्यावर क्लिक करून OTP पाठवावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येईल, 6 अंकी तो OTP टाकून सबमिटवर क्लिक करायचे आहे. तर इथं लाभार्थी म्हणजेच लाडके बहिणीचे वडील किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा इथं टाकायचा आहे आणि मी सहमत यावर क्लिक करून OTP पाठवावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला आलेला जो OTP आहे तो इथं टाकायचा आहे. तुमच्या वडिलाच्या किंवा पतीच्या मोबाईल नंबर आलेला व 6 अंकी OTP टाकून सबमिट करावर क्लिक करा. तर अशा प्रकारचे पेज ओपन होतं. इथं तुम्हाला निवडावर क्लिक करून तुमची जी जाती आहे ती निवडायची आहे. इथं मराठीमध्ये लिहिलेलं आहे, मी तुम्हाला इंग्लिशमध्ये पण इथं दिलेलं आहे. तुम्ही तुमची जाती इथून निवडून घ्या. त्यानंतर खाली 2 प्रश्न दिलेले आहे. पहिल्या डिक्लेरेशननुसार तुमच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती सरकारी कर्मचारी नाही आहे हे तुम्हाला विचारले आहे. तर या प्रश्नाचे तुम्हाला उत्तर होय द्यायचे आहे जर कोणीही सरकारी कर्मचारी नसेल तुमच्या कुटुंबात तर. आणि दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर जे आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे याचे पण होय द्यायचे. इथं तुम्हाला क्लिक करायचे आहे. टिक करून सबमिट करावर क्लिक करायचे आहे. अशा प्रकारे आपली KYC पूर्ण झालेली आहे. KYC करायला खूप प्रॉब्लेम येत आहे, त्यामुळे तुम्ही रात्री KYC करायला ट्राय करा आणि काही जर प्रश्न असतील तर ते नक्कीच कमेंट करा.